पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात घडलेली दुर्घटना आणि या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला। ज्या ठिकाणी मोशी कचरा डेपोमध्ये इमारत कोसळली होती तीच ही इमारत आहे आणि त्या इमारतीचा हा सगळा ढिगारा मलबा आपण बघतो आहोत। खरं तर 4 दिवस याच ढिगाऱ्याखाली जे आहे ते 9 कर्मचारी अडकलेले होते आणि आत्ता जो आपण सगळा हा ढासळलेला भाग बघतो आहोत तो आहे या इमारतीच्या अनधिकृत ठरलेल्या अर्थात कॉन्फरन्स आणि कॅन्टीनचा हा सगळा भाग आहे। खरं तर पलीकडच्या बाजूला आपण बघितलं तर लक्षात येईल की वरतून कोसळलेला डोंगर आणि त्यातला कचरा थेट इमारतीच्या आतमध्ये गेला होता। तो कचरा बाजूला काढून या अडकलेल्या 9 कामगारांची सुटका करायची होती, मात्र कचऱ्याचं प्रमाण आपल्याला लक्षात येते की पूर्ण जी इमारत आहे ती कचऱ्याच्या ढिगाने भरली होती। त्यामुळं अशा पद्धतीनं या इमारतीला सुरुवातीला जमीनदोस्त करावं लागलं, पूर्णतः इमारत पाडावी लागली आणि हे वालं आपण इथे भगदाड बघतोय। या एवढ्याशा जागेतनं जे बचाव दलाचे जवान आहेत ते आतमध्ये शिरले आणि त्यांनी या सुरुवातीला 9 जे कर्मचारी अडकले होते त्यांची सुखरूप सुटका केली। मात्र त्यानंतर अडकलेले जे 9 कर्मचारी होते ते याही खालच्या मजल्यावर होते आणि त्यामुळे आपण बघतो की किती मोठं वजन, एकीकडे कचरा, दुसरीकडे कोसळलेली ही पक्की इमारत, त्याचे 2 मजले आणि त्याखाली दबलेली जी 9 कर्मचारी होती ती जवळपास सतत 4 दिवस म्हणजे 80 तासाहून अधिक कोणीतरी आपल्याला सोडवेल या अपेक्षेने वाट पाहत असतील। त्यांचा मध्ये जीव गुदमरला असेल आणि मग दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला। मात्र या सगळ्याच बचाव कार्याला अतिशय संथगतीने केल्या गेल्याचा आरोप जो आहे तो मृतांच्या नातेवाईकांनी केला आणि या आरोपाचं उत्तर आता प्रशासनाला द्यावं लागणार आहे। त्याचबरोबर या सगळ्या घटनेसाठी जबाबदार कोण, कारण की ही जी इमारत आहे तीच बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली होती। त्यामुळं ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती असल्याचे आरोप देखील आता होत आहेत। आता ज्या घटनेमध्ये जे 9 कर्मचारी मृत्यू पावलेले आहेत या सगळ्या घटनेनंतर उरले काय तर प्रश्न उरलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाला नक्कीच द्यावं लागेल। सुरज गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड।